भाजपने परवानगी दिली तर नामोनिशाण मिटवून टाकू. गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना पुन्हा डिवचलं. नाईक थांबले नाहीत तर आम्ही शांत बसणार नाही. त्यांनी अवकातीत राहावं. संजय शिरसाट आणि ज्योती वाघमारे यांचा इशारा. मंत्री गिरीश महाजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला विसरले. वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला संताप. अनावधानाने नाव घेण्यास विसरलो, महाजनांकडनं दिलगिरी. बुलढाण्यामध्ये ध्वजवंदनाला दोन्ही पालकमंत्र्यांची दांडी. पालकमंत्री मकरंद जाधव, सहपालकमंत्री संजय सावकारे गैरहजर. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी केलं ध्वजवंदन. साताऱ्याच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीस एकनाथ शिंदेंचे पार्टनर. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचा आरोप. फडणवीसांना नथुराम गोडसेची उपमा. शरद पवारांवर टीका करताना संभाजी भिडेंची जीभ घसरली. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड. संभाजी भिडेंची शरद पवारांवर टीका. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार मिळण्यावरनं राजकारण तापलं. कोश्यारींनी ठाकरे सरकार उलथवून टाकल्यानं पुरस्कार दिला का, राऊतांचा सवाल. तर देशाच्या प्रगतीसाठी कोश्यारींचं काम, फडणवीसांकडनं कौतुक. मुंबरा हिरवा करण्यापेक्षा तुम्हीच मूळ भगव्यात या, आम्ही तुमचं धर्मांतर करू. मंत्री नितेश राणेंचं इम्तियाज जलील यांना आवाहन. हिंदू धर्म स्वीकारला तर असं हिरव्या सापांसारखं तडफडावं लागणार नाही, राणेंची साथ. येत्या 5 दिवसात मुंबईकरांना मिळणार नवा महापौर. महापौर पदासाठी अर्ज सादर करण्यास उद्या आणि परवाची मुदत. भाजप शिवसेना दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे गट स्थापन करणार असल्याची माहिती. कल्याणमधील ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश तिखेंचा हृदयविकारानं मृत्यू. बेपत्ता नगरसेवकांचे फोटो लावताना रमेश तिखे होते उपस्थित. पोलिसांच्या दबावामुळे तिखेंचा हृदयविकारानं मृत्यू झाल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. महापालिका निवडणुकीतल्या यशानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं लक्ष जिल्हा परिषदांकडे. फडणवीस सर्व 12 जिल्हा परिषदांसाठी घेणार सभा. 28 तारखेला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये फडणवीसांची तोफ धडाडणार. 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत उद्याही सुनावणी नाहीच. सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या मुख्य कामकाजाच्या यादीत प्रकरणाचा समावेश नाही. गेल्या आठवड्यात सुनावणीसाठी 27 जानेवारी तारीख दिली होती. आदिवासी लॉंग मार्चच्या आयोजकांनी घेतली मंत्री गिरीश महाजनांची भेट. शिष्टमंडळासोबत गिरीश महाजनांची सकारात्मक चर्चा. उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्याचं महाजनांचं आश्वासन. लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी मुदतवाढ मिळणार. मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती. ई-केवायसी अभावी असंख्य महिला लाभापासून वंचित. ध्वजाला मानवंदना देताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू. धाराशिवच्या उमरगामधील हृदयद्रावक घटना. हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती. दिल्लीच्या कर्तव्य पथावर चित्ररथांसह भारताच्या वैविध्यतेचं दर्शन. महाराष्ट्राच्या चित्ररथासह इतर राज्यांनी घडवलं संस्कृती आणि एकतेचं दर्शन. यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाचंही कर्तव्य पथावर संचलन. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या संकल्पनेवर यंदाचा चित्ररथ. ढोल ताशा आणि लेझिमच्या गजरात घडवलं संस्कृतीचं दर्शन. अटारी वाघा बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट सोहळा. बीएसएफच्या जवानांकडून कवायती सादर. उपस्थितांकडून भारत माता की जयच्या घोषणा. सोनं चांदी पुन्हा महागलं. सोनं प्रति तोळा 2,500 तर चांदी 10,000 महागली. सोन्याने 1.5 लाखांचा टप्पा गाठला तर चांदी प्रति किलो 3,60,000. प्रसिद्ध मराठी इन्फ्लुएन्सर आणि रील स्टार प्रथमेश कदमचं निधन. प्रथमेशच्या निधनाने चाहत्यांना धक्का. इंस्टाग्रामवर प्रथमेश आणि त्याच्या आईचे रील्स व्हायरल.